न्यूज एक्सप्रेस यूट्यूब वाहिनी, आपल्या मनातली सर्वसामान्य जनातली। भूमीवर उसळला भीम अनुयायांचा जनसागर, आपल्या उद्धारकर्ते महामानवाला दिली मानवंदना। 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुण्यतिथीनिमित्त गेली 2 दिवसांपासून दादर चैत्यभूमीवर देशभरातून भीम अनुयायी यांनी गर्दी केली। अगदी भूक, तहान, उडणारी धूळ, थंडी, ऊन याची पर्वा न करता अगदी शिस्तबद्ध पद्धतीने रांगा लावून पोलीस प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करत आपल्या पिढ्यांचा उद्धार करणाऱ्या महामानवाला अभिवादन करण्याकरिता हजारो मैल प्रवास करून आले होते। यात वृद्ध, लहान मुले, तरुण, तरुणी यांचा समावेश होता। या वर्षीचा गर्दीचा आकडा हा निश्चितच 50 लाखांपेक्षा जास्त होता। मागील वर्षी बोधामृत न्यूज एक्सप्रेसने याबाबत जी बातमी कव्हरेज केली होती तीच परिस्थिती याही वर्षी आढळली। ठिकठिकाणी राजकीय दुकानदारी दिसत होती, मात्र महामानवाला अभिवादन केल्यानंतर गर्दी थेट पुस्तके, साहित्य घेण्याकरिता वळत होती। ही सगळी राजकीय दुकानं काही हातावर मोजण्या इतकी डोकी वगळता ओस दिसत होती। बाबासाहेब हे केवळ डोक्यावरच नाही तर डोक्यात घेण्याची गरज आहे, हे भीम अनुयायी यांनी पुस्तकांच्या स्टॉलवरील गर्दी पाहून दिसत होते। बाबासाहेब आणि त्यांचे विचार हे त्यांच्या साहित्यामध्ये आहेत, त्यामुळे पुस्तक विक्रीमध्ये कोट्यावधींची आर्थिक उलाढाल या 2 दिवसात झाल्याचं दिसलं। बाबासाहेबांची जयंती, पुण्यतिथी, भीमा कोरेगाव विजय दिन आणि धर्मप्रवर्तक दिन या दिवशी दादर, चैत्य, भीमा कोरेगाव आणि नागपूर दीक्षाभूमी येथील जमणारी लाखोंची गर्दी पाहता जिवंत आंबेडकरपेक्षा मृत्यूपश्चात आंबेडकर हे जास्त परिणामी ठरतील, हे आंबेडकरी चळवळीला विरोध करणाऱ्या मनोवादी लोकांची भीती खरी ठरली आहे। कोणतेही नेतृत्व आणि कोणतेही पूर्वनियोजन व आमिष देऊन ही गर्दी जमत नाही, तर बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ या देशातील बहुजनच नाही तर तमाम मानवजातीवर जे अनंत उपकार केलेत त्या ऋणापोटी ही गर्दी जमतीये। केवळ बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान बदलणार असं बालिशपणे भाजपाचे खासदार यांनी बेताल वक्तव्य केलं आणि त्याचा फटका भाजपाला बसला आणि मोदी करिश्माला तडा बसला आणि भाजपाला केंद्रात कुबड्या घेऊन कसे बसे सरकार बनवावे लागले। त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे संविधान याचा करिश्मा त्यांना परत एकदा कळाला। त्यामुळे नंतर त्यांना सावरासावराव करावी लागली आणि आम्ही कसे बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावरच काम करतोय हे सध्या पटवून देण्याची दमछाक सुरू आहे। गेल्या 3 महिन्यात भाजपाला हा विश्वास पटवून देण्यात काही प्रमाणात यश मिळालं, त्याचाच फायदा त्यांना विधानसभा निवडणुकीत झालाय। या सर्व राजकीय जुळवाजुळवीत आंबेडकरी विचारांच्या पक्षाची मात्र वाताहत झाली आहे। महायुती असो व महाविकास आघाडी यांनी केवळ आंबेडकरी नेत्यांचा पद्धतशीरपणे वापर केला। मते मिळवण्यासाठी आणि प्रचार सभेत एका बुजगावण्यासारखं त्यांचे फोटो लावले, त्यांना बरोबर घेतले, मात्र सत्तेत येताच त्यांना दूर लोटलंय। कवाडे, गवई, आठवले यांच्या पक्षाची अवस्था आपण पाहतोय। बाळासाहेब आंबेडकर यांनी केवळ स्वाभिमानी असल्याचं चित्र रंगवून स्वतंत्र उमेदवार उभे केले, मात्र निकाल पाहता ते नेहमी भाजपाला अनुकूल अशीच राजकीय खेळी करतात। हा त्यांच्यावर होणारा आरोप आणखी प्रबळ बनवतोय। कालची संघटित शक्ती पाहता ज्यांनी काल बाबासाहेब आंबेडकर नावाच्या भांडवलावर आपली राजकीय दुकानं मांडली, त्यांच्यापैकी कोणालाही लोकप्रतिनिधी म्हणून जनतेकडून निवडूनही येता आलं नाही, याचा साधा विचारही मनाला शिवत नाही। आज रामदास आठवले यांची भाजपा युतीमध्ये काय पत आहे हे त्यांना मिळणाऱ्या वागणुकीवरून कळतंय, मात्र गुलाल दुसऱ्याचा असला तरी त्यात माखून घेण्यातच त्यांनी धन्यता मानली आहे आणि त्यांचं राजकारण पण यातच सुरू आहे। एवढी मोठी गर्दी बाबासाहेब या केवळ एका नावावर जमतीये, मग लागून चालन करून आपण वेगळी राजकीय दुकानदारी मांडूनही जर कुठेही मानसन्मान मिळत नसेल तर एकीकडून स्वाभिमानात लढले आणि भल्या हरल्या तर समाजात नक्कीच त्यांचा मानसन्मान टिकून राहील। बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेऊन राजकारण करणारी सर्व नेते मंडळी आणि दस्तरखुद्द बाबासाहेब यांचे नातू बाळासाहेब आंबेडकर यांनाही बाबासाहेब आंबेडकर कळाले नाहीत असे आमची तेवढी उंची नसतानाही खेदाने म्हणावं लागतंय। बाबासाहेब आंबेडकर यांचा महिमा हा जसे जसे वर्ष जातील, काळ सरकेल तसे दुपटीने वृद्धिंगत होणार, कारण बाबासाहेब हे नाणे जगात सर्वात मोठे खणखणीत आहे। बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे व्यक्तिमत्व तयार होणं अनेक शतके उलटले तरी पुन्हा तयार होणं शक्य नाही। भारताचे भाग्यविधाता आणि ज्ञानाच्या अथांग महासागरात बोधामृत परिवारातर्फे विनम्र अभिवादन। श्याम कुसुमबाई बुधाजी उबाळे, संपादक, साप्ताहिक बोधामृत व बोधामृत न्यूज एक्सप्रेस।